श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे अंतःकरणातील जागृती. स्वामी समर्थ माझे आधार. अंतःकरणातील जागृती झाल्यावर 100% 3 दिवसात इच्छापूर्ती होते. एकदा एक प्रामाणिक भक्त देवाची पूजा करत होता. पूजा करून तो देवासमोर उभा राहिला आणि भावुक होऊन गेला. आणि त्यांनी काय म्हटलं स्वामींना ते ऐका आणि ती प्रचिती कशी येईल. मन थकलंय, हतबल झालंय, दिशाहीन हे पाऊल झाले, अंधाराने वेढून टाकले, तेव्हा एक स्पर्शाने उजळलं अंतर्मन. कोणी विचारलं, कोण आहेस तू? मी म्हटलं, स्वामी समर्थ माझा आधार. त्यांनी कधी ना मागितले काही, ना दाखवला मोठेपणा, फक्त माझ्या अश्रूमध्ये मिसळली त्यांची कृपा आणि करुणा, आणि माझं आयुष्यच बदलून गेले. स्वामी म्हणाले, भिऊ नकोस रे बाळा, मी आहे ना, संकटात तुझा पालखा. त्या शब्दांनी नवा ध्यास दिला, हरलेल्या वाटांनाही प्रकाश दिला. कधी चिडून कधी रागाने तक्रार केला, का इतक्या परीक्षा घेतोस माझा? स्वामी म्हणाले, तुला घडवतोय मी, तुला माझं करतोय, ओळख तू मला ओळख. शिकवलं त्यांनी, स्वतःवर नाही माझ्यावर विश्वास ठेव, माझं नाव घे आणि चिंता काळजी मला दे. त्यांची ती कृपा, ती दृष्टी, ती करुणा मनात एक नवीन सूर निर्माण करू लागली. आज ही प्रत्येक श्वासात फक्त एकच नाव आहे, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हा जपच झाला माझं बळ, आणि जीवनाच्या खऱ्या अर्थाने ते मिळालं मला फळ. गुरु आहे, त्याच्याच दिशामुळे आपण देवाकडे पोहोचू शकतो. कारण की गुरु आपल्याला तो मार्ग दाखवतो, त्याच्या वचनावर आपल्याला विश्वास ठेवू लागतो. अंतःकरणाने गुरुला जेव्हा शरण जातो, तेव्हा आपल्याशी थेट संवाद साधतो. मीपणा, अहंकार जेव्हा आपण नष्ट करतो, गुरुची सेवा करतो, त्याचे स्मरण करतो, आणि मार्गदर्शन हेच मोक्षाचे मार्ग आहेत. गुरु हा उपदेशक नाही, तर साक्षात अनुभवाचा स्तोत्र आहे. 3 दिवसीय उपासना म्हणजे काय असतं? आपण म्हणतो 3 दिवसीय उपासना. तर 3 दिवसीय उपासनामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला काय घ्यायचं आहे? तर पहिल्या दिवशी आपण आपल्या स्वतःचा शोध घ्यायचा आहे. स्वामींची आपण पंचोपचार पूजा करतो. मीपणा, अहंकार, अभिमान हे ओळखून त्याग करण्याचा हा दिवस असतो. दिवसभर आपल्याला आपल्या विचारांकडे लक्ष द्यायचे असतात. दोष दुसऱ्यांमध्ये न शोधून त्याच दिवशी आपल्यामध्ये दोष शोधायचा असतो. मनात नम्रतेचा भाव आपल्याला निर्माण करायचा असतो. मन निर्मळ झालं की गुरुचे अस्तित्व आपल्याला सहजच जाणवायला लागतं. मन शुद्ध केल्यापासून गुरुची कृपा कधीच लागत नाही. म्हणून पहिला दिवस आपला कोणता दिवस असतो? तर स्वतःचा शोध घेण्याचा दिवस असतो. दुसरा दिवस काय असतो? तर दुसरा दिवस असतो पूर्ण समर्पण आणि नामस्मरण. गुरु के लिया विनया, तोची मोक्ष पंथा ठेवा, नाम घेतले तरी तृप्ती भवबंधना. दुसरा दिवस म्हणजे काय आहे? दुसऱ्या दिवशी मनापासून पूर्ण समर्पणाचा दिवस असतो. तो समर्पण म्हणजे काय? काय समर्पण करायचे? तर स्वतःचे नियंत्रण आपल्यावर सोडून द्यायचे. जे आपलं मन आपल्या नियंत्रणांमध्ये चालतं, ते नियंत्रण आपल्याला सोडून आपल्या मनाचं नियंत्रण स्वामी चरणी समर्पित करायचं आहे. गुरुच्या इच्छेला शरण जाणं हीच खरी भक्ती आहे. गुरुवर विश्वास ठेवणं आणि नामस्मरण करणं आणि त्यांची कृपा मिळवणं अगदी जवळ आहे. पण ते कसं आहे की स्वतःचा ताबा स्वतःवर न सोडून आपला स्वतःचा ताबा गुरुला द्यायला. दिवसभर मनात नुसतं नामस्मरण करायचं. सकाळी आणि संध्याकाळी 10-15 मिनिटं शांतपणे ध्यान करून स्वतःशी बोलायचं. आणि स्वतःशी काय बोलायचं? तर माझं काही नाही गुरुराया, माझं काहीच नाही, माझा फक्त गुरुच आहे, आणि त्याच्याच कृपेने मला
मार्ग आपोआप मिळणार आहे आणि तो मार्ग मला आपोआप दिसणार आहे. तर दुसऱ्या दिवशीचा जो दिवस असतो, तो दिवस असतो पूर्ण समर्पण आणि नामस्मरण. म्हणजे सगळं गुरुच आहे, माझं काही नाहीये. जे देईल ते सर्वस्व आणि जे नाही दिलं ते समर्पण आहे. तर सर्वस्व माझं हवंय, तर तुम्हाला गुरुच्या शरणी जावंच लागेल. म्हणून हे 2 दिवस, 3 दिवसीय उपासनामध्ये 2 दिवस तुम्हाला काय करायचंय, जर तुम्हाला गुरुची प्रचिती हवी असेल तर. तिसरा दिवस कसा असतो, तर तिसरा दिवस आपल्याला सेवाभाव, शांती आणि अंतःकरणातील अनुभव घ्यायचा आहे. शेवटी गुरुच तर आपलं सर्व आहे. कारण की गुरुच्या मार्गाने जेव्हा आपण जातो तेव्हाच तर आपल्याला देवाचे दर्शन मिळतात. त्याच्याशिवाय देवाचे दर्शन सुद्धा संभव नाहीये. तर शेवटी गुरु आपला असतो आणि तो आपल्यातच असतो. पण प्रकट होतो जेव्हा आपण सेवा, शांती, आत्मचिंतन करतो. गुरु कुठे नाहीये, गुरु आपल्या अंतःकरणात आहे. पण केव्हा प्रकट होईल, जेव्हा आपण त्याची सेवा करू, शांतताने करू, आपलं आत्मचिंतन करू. तिसरा दिवस म्हणजे काय आहे, स्वतःला विसरून जायचं. मी कोण आहे, काय आहे, काही नाही माहिती मला. स्वतःला विसरून जायचं आणि जेव्हा स्वतःला विसरला तेव्हा तुम्हाला दुसऱ्याच्या हितासाठी काही करण्याचे मार्ग मिळतील. आणि जेव्हा हे मार्ग मिळाले स्वतःला विसरून, तर तुमचा अहंकार तुमच्या मनातनं संपून जाईल आणि तेव्हाच तो गुरु तुमचा अंतःकरणातून प्रकट होईल. सतत मनात ठेवा आणि म्हणा, गुरु माझ्या अंतःकरणात आहे. स्वामी कुठे आहे? स्वामी कोण आहे? स्वामी माझे गुरु आहे. पण स्वामी कुठे आहे? तर स्वामी माझ्या अंतःकरणामध्ये आहे. मला कुठे ढूंढायची आवश्यकता नाहीये. कारण की सेवा आणि समर्पण तो गुरुला आवडणारा एक भाव आहे आणि तो भाव मनात जागृत झालं तर स्वामींचा जी प्रचिती आहे ती तुम्हाला अक्षरशः दिसायला लागेल. म्हणून गुरु अगदी तत्काल पावतो आणि त्याचा कृपालाभ मिळतो. तर केव्हा मिळतो? जेव्हा सेवा आणि समर्पण तुम्ही पूर्ण रीतीने करून दिलं, तो भाव देवाला आवडला, त्यावर आपल्याला गुरु कृपा तत्काल लाभते आणि कृपा लाभ सुद्धा लवकरात लवकर मिळतो. 3 दिवसानंतर आपल्याला काय मिळाले? तर अंतर्मनातून एक आवाज येईल, श्री स्वामी समर्थ. कोणता संकेत मिळाले की स्वामी माझ्या अंतर्मनात येऊन चुकलेले आहे. कुठलं एखादा स्वप्नामध्ये स्वामी दिशा देतील किंवा तुम्हाला अचानक मार्गदर्शन मिळायला लागेल. आयुष्यात तुमचे ते दार बंद झाले होते ते दार उघडलेले तुम्हाला दिसायला लागतील आणि असे दार उघडलेले दिसतील की जीवनात तुम्ही अपेक्षा सुद्धा केली नव्हती. अनुभव येईल, मी एकटा नाही, माझ्या सोबत कोणी चाललंय, माझ्या बरोबर कोणी आहे, त्यांची उपस्थिती आणि अनुभव तुम्हाला यायला लागेल. तर हे सगळ्यात मोठी 3 दिवसाच्या उपासनामध्ये तुम्हाला मिळेल आणि 3 दिवसात 100% तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. कारण 3 दिवसात आपल्याला हे कळून जाईल की गुरु बाहेर नाही सापडत आहे. गुरुला कुठे बाहेर नाही ढूंढायचंय, तो तर आपल्या अंतःकरणात आहे. पण त्याला प्रकट करण्यासाठी त्याला प्रकट तर करावं लागेल. तर प्रकट करण्यासाठी काय आहे, पहिले स्वतःला ओळखावं लागेल, समर्पण करावं लागेल, सेवा करावी लागेल आणि सतत नामस्मरण करावे लागेल. तर गुरुची कृपा हवी असेल तर 3 दिवसात स्वतःला विसरून त्यांना समर्पित व्हा. कोणत्याही इच्छापूर्तीसाठी 3 दिवस पुरेसे आहेत. जर मन खरं असेल तर स्वामी तुम्हाला नक्कीच पाहून जातील. गुरु केवळ ईश्वराचा पंथ दाखवणारा नसून तोच ईश्वर आहे. गुरुची कृपेने सोडले हा अहंकार. गुरु आहे अंतर्यामी, तोची बोले मज लोचनी. गुरु दिला दाव, पावला देव मला. जर तुम्हाला 3 दिवसात इच्छापूर्ती हवी असेल तर इच्छापूर्ती करता उपासना तुम्ही अशी करा. नक्कीच देव तुमची इच्छा 3 दिवसात पूर्ण करतील आणि सदैव देव स्वामी तुमच्या बरोबर राहतील आणि हा
विश्वास मनात जगेल आणि सतत तुम्हाला अनुभव आणि प्रचिती यायला लागेल. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला अशी 3 दिवसीय उपासना करायची असेल तर नक्की करा, प्रचिती येईल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.